नमस्कार मंडळी, मायलेकी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत चविष्ट आणि घरगुती रेसिपी बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे पाहूया. मिरच्या घेतल्या आहे, 4-5 मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि कांदा आणि कढीपत्ता घेतला आहे, 4-5 मिरच्या आणि कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धी वाटी बेसन पीठ. अशा प्रकारे आता आपण हे साहित्य सगळं, लसूण आणि मिरची थोडीशी आबडधोबड वाटून घेऊया. पिठल्याला थोडं तेल जास्तच असलं ना तरी छान लागतं. आता तेल गरम होऊ देऊया आणि मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडून द्यायची, कारण की मोहरी तडतडली नाही तर माझी आई सांगायची, मोहरी जर चांगली तडतडली नाही तर तिचा वास येत नाही चांगला पिठल्यामध्ये. माझ्या आईची रेसिपी आहे, तिचं बघूनच मी शिकले होते आणि मी पण माझ्या मुलींना शिकवलं. तर माझ्या मुली तर गोव्यात असतात, ते काही बनवत नाही महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी असं काही बनवत नाही, पण मी त्यांना शिकवलेलं आहे. तर बघा, चांगली तडतडून द्यायची. तेल तापलेलं नव्हतं. खूप सोपी आणि छान, खायला पण चवदार आणि एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही पटकन बनवून पण खाऊ शकता. मी जिरे टाकते. जिरं चांगलं तडतडून द्यायचं. बघा, हे पीठ मी चांगलं या चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं होतं, कारण का नाहीतर त्याच्यात गिठुळे राहत्यात. चांगलं मी हे करून मिक्स करून घेतलं होते. बघा असं. आता याच्यात मी टाकते कांदा. कांदा टाकला, तो पण चांगला लालसर रंगावर थोडं परतून घेऊया. कांदा परतला, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हिंग. हिंग मिक्स करून घेऊया आणि ते 3-4 मिरच्या, लसूण आणि जिरं हे वाटलं होतं मी आबडधोबड, ते याच्यात टाकून मिक्स करून घेऊ. ते पण चांगलं मिक्स करून घेऊया. कढीपत्ता नंतर टाकायचं करता का, तो लई तेलात टाकला ना तो खूप उडतो अंगावर, म्हणून मी थोडा नंतर टाकला. बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर पण टाकते, चव छान येते कोथिंबीरी ना पिठल्याला. हे चांगलं परतलं की मी याच्यात टाकते पाणी. हळद विसरली होती मी, अर्धा चमचा हळद टाकते. हे पण चांगली मिक्स करून घेऊया. आता याच्यात मी 1 कप पाणी टाकते. 1च कप होतं त्यात, ते टाकते. आता याला छानपैकी उकळी येऊन देऊया. गॅस फुलच ठेवलाय, गॅस फुलच आहे. आता याला उकळी, बघा आता आपल्या तडक्याला उकळी आली आहे.
छान उकळलंय ते. आता आपण हे असं ढवळून घ्यायचं आणि असं थोडं थोडं सोडायचं, म्हणजे गिठळ्या होती नाही त्याच्या. एक पण गिठळी झाली नाही. किती छान झालंय. थोडस पाणी टाकून दिसायला पण छान दिसतं, चवीला पण सुंदर लागतं. एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खान. त्याचं नावच ते आहे, पिठलं भाकरी, झुणका भाकरी. कारण काही आहे ना, भाकरी बरोबरच छान लागतं. बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, कांदा, चटणी कसली तरी. ती आहे ना आता याला मी 1 चमचा मीठ घालते. पिठलंय ना अंगावर उडतलंय, त्यामुळं जपून थोडं. आणि त्याला अशा बुडबुड्या यायला लागल्या का झाकण ठेवायचं. हे बघा, ते उडतं अंगावर ना, त्याच्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवायचं. गॅस थोडासा कमी करायचा. पहिला शिजूया, त्याच्यावर झाकण ठेवूया. गॅस थोडा. पिठलं शिजतंय आपलं, तोपर्यंत आपण ज्वारीची भाकरी बनवायला सुरुवात करूया. हे बघा, ज्वारीचं पीठ घेतलंय मी, 2 भाकरी होईल इतकं घेतलंय. तर थोडं थोडं पाणी घालून मळून घेते मी. थोडं थोडं पाणी घालून मळायचं, कारण की काही नवीन पोरी असतात ना, त्यांना आयडिया भाकरीचं माहित नसतं. मग नवीन मुलींसाठी काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून मळायचं, म्हणजे पातळ होत नाही आणि जास्त घट्ट होत नाही. असं मळत राहिलं ना, मग कळतं किती पाहिजे पाणी. आपली भाकर वळायला किती. मुलींना काही भाकरी बनवायला येत नाही शिटीमध्ये. काही बायांना पण येत नाही सिटीमध्ये. आता आम्ही पण गोव्यात राहतो, इथं बायांना भाकरी बनवायला येतच नाही. तर बोलता कशा बनवायच्या. या गोवन लोकांना तर येतच नाही भाकरी बनवायला. तर मी 2 भाकरी होतील, 2-3 होतील एवढं पीठ मी मळून घेतलंय. असं चिकन पीठ मळलं पाहिजे. एवढं पीठ चांगलं मळलं ना, भाकरी एकदम फुलती अशी, आणि भाकरी गोल गरगरीत होती. तर मी 1 भाकरीचंच पीठ घेते, बाकी काढून ठेवते. पीठ घेतलंय. किती छान, जरशी थोडी सुद्धा चिरत नाही. गोव्यात तर सगळं विकतच भेटतंय. ओरिजिनल कसं आपल्या गावाकडे सगळं ज्वारी घ्यायची, दळून आणायची. बघा किती गोल गरगरीत भाकर येते. त्याला आता आपलं पिठलं झालंय काय,
बघूया. छानपैकी शिजलंय पिठलं आपलं बघा. याला झाकण ठेवून गॅस बंद. तवा तापलाय. आता आपण भाकरी टाकून घेऊया. लगेच त्याला भाकर टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं, नाही तर काय होतं, ती गरम होती ना, मग हाताला चटके बसतात पाणी लावायला. मग भाकर टाकली की लगेच पाणी लावून घ्यायचं, थोडी थंड येते. दुसरी भाकरी करू. आणि थोडी भाजली, हे सुकली की वरतून सुकली की लगेच पलटी मारून घ्यायची. पर्यंत आपण दुसरी भाकरी करूया. ती भाजती तोपर्यंत दुसरी करू. ही आपली भाकरी तयार आहे. कशी गोलगरी घेतली, भाजली का बघू. चांगली खरपूस भाजून घ्यायची. तर लोखंडाच्या तव्यावर छान निघतात भाकरी, पण इकडं नाही ना तो लोखंडाचा तवा. तो इकडे आपल्या गावाकडेच वापरतात तो. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, बाया म्हणतात गॅसवर भाकर, तवा काढून गॅसवर भाकर भाजल्यावर खूप फुगते, खूप छान दिसते. पण तसं करू नका. आपल्याला माहित नाही गॅस कशाचा बनवलाय कशाचा नाही, आणि तो गॅसचा वास आपल्या अन्नाला भाकरीला लागतो आणि तेच आपण खातो. त्यामुळं कृपा करून माझ्या सांगण्याचं वाईट वाटून देऊ नका. पण मी कधीच गॅसवर भाकरी भाजत नाही. असं काढून मी तव्यावरच भाकरी भाजते. तवा काढून गॅसवर भाकरी भाजणार, ते गॅसचा वास आपल्या सगळ्या पोटात जातो. बघा, एका साईडनी भाजली, तशी फुगली एकदम. दिसायला पण छान दिसती, मस्त भाजली एका साईडनी. खालच्या बाजूने बघूया, खालच्या बाजूने भाजली, थोडी भाजूया अजून. बघा किती छान भाजली भाकरी, ज्वारीची भाकरी. तर आपण एका प्लेटीत काढून घेऊया. दुसरी भाकरी टाकून द्या. तिला पण तसंच टाकल्याबरोबर पाणी लावून घ्यायचं. नंतर ती गरम होती, मग हा जळतो, पाणी लावायला येत नाही. हे सुकली तर उलटी करूया.
बघा थोडी सुकली, आता हिला आपण दाखवते कशी भाजली आहे आपली भाकरी. थोडी राहिली अजून भाजायची. चुलीवर तर लय छान होत्या त्या भाकरी. गावाकडे बाया चुलीवरच भाकरी करतात, ज्वारीच्या, बाजरीच्या. गॅसवर पण छान होतात आता, पण आपल्या करण्यावर आहे, जसं आपण केलं तशी. कडेनी चांगली भाजायची, मध्ये तर भाजती पण कडेनी भाकर भाजली पाहिजे चांगली. अशा प्रकारे आपलं असं सुंदर असं पिठलं तयार आहे आणि खायला एकदम चविष्ट. आणि भाकरी, ज्वारीची भाकरी आणि पिठलं ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे, पण खायला एक साधी आणि सोपी डिश आहे, पण खायला इतकी चवदार आहे ना, इतकी सुंदर आहे ना, का तुम्ही बनवून खाल्ली ना तर खातच राहाल, असं म्हणाल परत परत बनवून खाऊ, इतकी टेस्ट लागते हिला. मी ज्वारीची भाकरी आणि पिठलं पण बनवलं आहे, दोन्ही रेसिपी एकत्र आहे. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली माझी रेसिपी. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. आणि सोपी रेसिपी आणि चवीला इतकी अप्रतिम. ज्वारीची भाकरी, पिठलं, शेंगदाण्याची चटणी आणि कांदा, इतकं छान लागतं खायला. एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी खातं माणूस. एकदम सुंदर, बनवायला पण सोपी या जेवायला. धन्यवाद.